नमस्कार. आज आपण बोलतोय गुरुपौर्णिमा या खास दिवसाविषयी. हा फक्त एक सण नाहीये, तर आपल्या गुरूंनी जे आपल्याला शिकवलं त्याबद्दल एक आभार मानण्याची संधी आहे असं मला वाटतं. आपल्याकडे ही माहिती आहे गुरुपौर्णिमा, गुरूंच्या चरणी अर्पण नावाची. तर त्यातूनच बघूया की काय आहे या दिवसाचं नेमकं महत्त्व. हो, आणि भारतीय संस्कृतीत ना गुरु शिष्य परंपरेला एक खूप वेगळं स्थान आहे. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यात पण हेच दिसतंय की गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाहीत, ते आपल्याला एक दिशा देतात, मार्ग दाखवतात. चला तर मग बघूया या माहितीतले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत. हो, यात सुरुवातीलाच महर्षी वेदव्यास यांचा उल्लेख आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्या जन्मदिवसामुळे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही नाव मिळालंय. अगदी, व्यास पौर्णिमा. आणि मला वाटतं त्यांनी वेदांचं जे विभाजन केलं, म्हणजे 4 वेदांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, हो, सामवेद आणि अथर्ववेद. बरोबर, ही गोष्ट ज्ञानाचा प्रसार सोपा करण्यासाठी केली. हे किती महत्वाचं आहे नाही का? नक्कीच. ज्ञानाचा सोपा प्रवाह हेच तर गुरूंचे मुख्य काम असतं. आणि या माहितीत भगवान शिवांचा पण उल्लेख आहे, आदी गुरु म्हणून. असं मानतात की तिथूनच ही परंपरा सुरू झाली. आणि गुरु शब्दाचा अर्थ पण खूप छान सांगितलाय बघ. गु म्हणजे अंधार, म्हणजे आपला अज्ञान, आणि रू म्हणजे प्रकाश, म्हणजे ज्ञान. थोडक्यात अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा तो गुरु. खरंय. आणि संत कबीरांचा तो दोहा, गुरु बिन ज्ञान नाही. हो, त्याचा पण संदर्भ आहे आपल्या माहितीत. तो हेच सांगतो की गुरूंचं मार्गदर्शन नसेल तर आत्मज्ञान मिळणं किती अवघड आहे. आता या दिवशी जी पूजा करतात त्याबद्दल पण यात सांगितलंय. असं दिसतंय की फार काही अवघड नाहीये पूजा. नाही, अगदी साधी पूजा सांगितली आहे. म्हणजे सकाळी स्नान करायचं, मग एका स्वच्छ जागी गुरूंचं प्रतीक म्हणजे फोटो असेल किंवा पादुका, अच्छा, म्हणजे त्या ठेवून हळद कुंकू, फुलं वाहायची, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. पण यासोबतच ना मंत्रांचं महत्त्व पण सांगितलंय यात. खास करून तो मंत्र गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हो, हा तर खूप प्रसिद्ध आहे. हो ना, यात गुरूंना थेट परब्रह्म मानलं आहे. आणि मला वाटतं अजून एक मंत्र दिलाय यात, ओम श्री गुरुभ्यो नमः गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. हा, त्याचा जाप करणं पण चांगलं फलदायी असतं असं म्हटलं आहे. पूजेबरोबरच काही इतर गोष्टी करायला पण सुचवलंय या माहितीत. म्हणजे काही कृती ज्या लाभदायक ठरू शकतात, जसं की कपाळावर हळदीचा टिळा लावणं. ते कशासाठी? हो, हळदीचा टिळा यश मिळवण्यासाठी असं यात लिहिलं आहे. आणखी पण काही गोष्टी आहेत, जसं गुरूंना एखादं पुस्तक भेट देणं. अच्छा, ज्ञानाचं प्रतीक म्हणून असेल कदाचित. हो, किंवा गरजूंना अन्नदान करणं, हे पण सांगितलंय. आणि काही जण तर म्हणतात की 1 दिवसाचा उपवास आणि मौन पाळून साधना पण करतात. यावर पण भर दिलाय. या माहितीत संत एकनाथांसारख्या शिष्यांचा पण उल्लेख आहे का? म्हणजे गुरुभक्तीची उदाहरणं म्हणून. थेट नाव नाहीये बहुतेक, पण गुरुभक्तीचे जे आदर्श आहेत आणि इतिहासात गुरूंच्या कृपेचं सामर्थ्य कसं दिसतं याचा उल्लेख नक्कीच आहे. म्हणजे या कथा काय दाखवतात, तर गुरु शिष्य नात्यातली ती श्रद्धा, ते समर्पण किती महत्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत ह्या माहितीतून असं लक्षात येतंय की गुरुपौर्णिमा हा फक्त एक वर्षातून एकदा येणारा विधी नाहीये. हा आपल्या आयुष्यात गुरूंचं काय स्थान आहे यावर विचार करण्याचा दिवस आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याचा आणि त्यांनी जे शिकवलं त्या मार्गावर चालण्याचा एक निश्चय करण्याचा दिवस म्हणता येईल. अगदी बरोबर. आणि ही सगळी माहिती बघितल्यावर ना एक विचार येतो मनात, जो या माहितीतून पण कुठेतरी जाणवतो, की आपण गुरूंना फक्त नमस्कार करतो की त्यांची शिकवण खऱ्या अर्थाने जगतो. म्हणजे नुसती औपचारिकता पुरेशी आहे की त्यांचे विचार आपल्या जगण्याचा भाग बनवणं जास्त महत्त्वाचं आहे. यावर विचार करायला नक्कीच जागा आहे, नाही का?